युवाशक्तीचे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल सिन्नर तालुक्यातील जनतेत निगेटिव्हिटी असून जनतेचा ओढा शरद पवारकडे म्हणजेच तुतारीकडे असल्याचं विविध मीडियाचे सर्वे येत आहेत। त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येणार हे नक्की झालं आहे। सिन्नर तालुक्यातही युवक, महिला, नागरिकांत परिवर्तन करण्याची लाट आहे। तालुक्यातून आघाडीचाच उमेदवार निवडून जावा अशी इच्छा नागरिकांत आहे। त्यामुळे एकीकडे जातीयतेची समीकरणे मांडली जात असली तरी आता तालुक्यात परिवर्तन व्हावे यासाठी सिन्नर विधानसभेचे उमेदवार उदय सांगळे पायाला भिंगरी लावून प्रचार करताना दिसत आहे। शनिवार दिनांक 9 नोव्हेंबर रोजी त्यांनी त्यांच्या प्रचार दौऱ्याची सुरुवात तालुक्यातील मनेगाव येथून केली असून त्यांच्या समवेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष संजय सोनवणे यांची खंबीर साथ मिळाली असून तालुक्यात महाविकास आघाडीचे उमेदवार उदय सांगळे यांचा प्रचार दौरा जल्लोषात सुरू आहे। ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत केले जात आहे। वाजवा तुतारी, गाडा गद्दारी या घोषणा आता प्रत्येकाच्या तोंडी ऐकू येत आहे। गद्दारी करणाऱ्यांना पराभूत करा अशा आशयानं ही घोषणा चांगलीच गाजत आहे। त्यामुळे ही निवडणूक नागरिकांनी हातात घेतल्याचं चित्र आहे। लहान, वृद्ध, युवक, महिला वाजवा तुतारी, गाडा गद्दारी असं बोलून दाखवत आहे। त्यामुळे राज्यात मागील 2.5 वर्षात झालेल्या घडामोडींचे पडसाद तालुक्यातील विधानसभेच्या निवडणुकीत सिन्नर तालुक्याला युवा व होतकरू नेतृत्वाची गरज असल्याची भावना ठिकठिकाणी व्यक्त केली जात आहे। महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार उदय पुंजाजी सांगळे यांचा सिन्नर तालुक्यातील मनेगाव, कुंदेवाडी, मुसळगाव आदी ठिकाणच्या प्रचार दौऱ्यात त्यांना उदंड असा प्रतिसाद लाभत असून त्यांचे गावोगावी जल्लोषात स्वागत आहे। एसएन न्यूज साठी ऋषिकेश घोलप करायचं हे तुम्हाला सांगतो। भाऊ तुम्हाला एकच सांगतो मी भीम शक्ती मित्र मंडळाकडून तुम्हाला एक सांगणं आहे माझं की गेल्या 20 वर्षापासून आम्हाला सभा मंडपासाठी फक्त थापा सांगितलं जातंय विद्यमान आमदारांकडून। गेल्या कृषी उत्पन्न बाजार कमिटीच्या टायमाला पूर्ण ग्रुपवर मेसेज टाकला की तुम्हाला 30 लाखाचा सभा मंडप दिला असं आम्हाला गेल्या 20 वर्षापासून थापा दिला जात आहे। फक्त आमच्या भीमशक्ती मित्र मंडळासाठी, आमच्या सभागृहासाठी फक्त तुम्ही आमदार 100% होणारच आहे, पण झाल्यावरती आम्हाला तेवढा एक सभा मंडप द्या, कारण गेले 20 वर्ष आम्हाला वेड्यात काढलं आणि फक्त वेड्यातच काढलं। आणि सर्वांना मी विनंती करेन, ग्रामपंचायत असेल, सोसायटी असेल किंवा शालेय कमिटी असेल, सर्व आपलेच माणसं आहे साहेब आणि सर्व उन्हात मतदान करणार आहे। आणि गावामध्ये 70 ते 80% मतदान हे फक्त वाजवणाऱ्या तुतारी म्हणजे उद्धव। आता आजचा आमचा जो 15 दिवसापासून प्रचार दौरा सिन्नर तालुक्यात चालू आहे। मित्रो, आम्ही प्रत्येक गावात जातोय, बघतोय, प्रत्येक गावात एवढा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभतोय काय त्याला काही म्हणजे अशी परिस्थिती आहे की उदय भाऊंचा विजय हा 100% निश्चित झालेला आहे। मित्रो, आपल्या मनेगावचा इतिहास आहे। 1999 साली विद्यमान आमदार माणिकरावजी कोकाटे यांना असंच उदयभाऊ डोक्यावर घेतलं होतं आणि डोक्यावर घेऊन त्यांनी मनेगावकरांना भरपूर आश्वासनं दिली होती। मनेगाव त्यांनी मी हे गाव दत्तक घेतलेलं आहे असं पण सांगितलं होतं, परंतु कोणत्याही प्रकारे आमच्या गावचे कामं त्यांनी आतापर्यंत झालेली नाहीत। जी पुरचारी आहेत, महत्वाचा प्रश्न कोणंबा पुरचारी आमचे आप्पा, त्या आप्पांना त्यांनी शब्द दिला होता, आप्पा तुम्ही आहे तोपर्यंत आम्ही पुरचारी करू, परंतु आप्पा आमचे मयत झाले तरीही त्यांना पुरचारी आजपर्यंत करता आली। हा इतिहास आहे आणि आजपर्यंत बरेच आमदार झाले, कोणाही ही कोणंबा पुरचारी केली नाहीत। आमच्या मनेगावकरांचा पहिला प्रश्न असेल तो कोणंबा पुरचारीचा आहे। तुम्ही आमदार होणारच आहात, आमदार झाल्यानंतर हा महत्वाचा पहिला प्रश्न आपण मार्गी लावाल अशी मी मनेगाव ग्रामस्थांतर्फे आपल्याला विनंती करतो। दुसरं, आमच्या मनेगावचे शिवार वाहतुकीचे रस्ते, भाऊ शिवार वाहतुकीचे जे रस्ते आहेत, आता भगत मळ्याचा रस्ता असेल, आमचा कडक मळ्याचा रस्ता आहे। आता कडक मळ्याचे बरेच ग्रामस्थ इथे उपस्थित आहेत, त्यांना विचारा आमदार साहेबांनी त्याला किती वेळा आश्वासन दिलं, हा कडक मळ्याचा रस्ता करतो, परंतु अद्याप तो मी पंचायत समिती सदस्य माझी पत्नी असताना मी तो केला, परंतु त्याच्यानंतर त्याच्यावर अद्यापर्यंत डांबरीकरण झालं नाही। तर मी त्यांना तुम्हाला ही पण विनंती करतो की कडक मळ्याचा रस्ता आहे तो आपल्या याच्यामध्ये डांबरीकरण व्हावा अशी विनंती करतो। त्याचबरोबर मनेगाव दोंडीनगर जी इथं मोरी आहेत, भाऊ लहान लहान मुलं येतात शाळेमध्ये आणि तिथं त्या नदीमध्ये गुडघ्यावडे खड्डे आहेत, त्या मुलांना यायला एवढा त्रास होतो, पावसाळ्यामध्ये एवढा प्रॉब्लेम तयार होतो। तर ही पुरचारीसाठी आम्ही विद्यमान आमदारांना एवढी विनंती केली तरी ती मोरी आत्ता पावत झालेली नाही। तर ती मोरी आणि हा रस्ता मनेगाव ते धोंडीनगर आपण करावा अशी मी तुम्हाला विनंती करतो। कामं बरेच आहेत, आम्ही तुम्हाला आमदार झाले कामं सांगणारच आहोत, परंतु हे 2-4 प्रश्न अति महत्वाचे ते आजपर्यंत झालेले नाहीत। ज्या मनेगावकरांनी विद्यमान आमदारांना डोक्यावर घेतलं परंतु त्यांनी मनेगावचे प्रश्न आजपर्यंत सोडवलेले नाहीत।
तरी आमची मनेगावकर 100% तुमच्या बरोबर राहतील यात काही शंका नाही. ज्यावेळेस सन्माननीय उदय भाऊंना शरद पवारांचे आशीर्वाद मिळाले त्याच दिवशी खऱ्या अर्थाने उदय भाऊ तुमचा विजय आणि उदय निश्चित झालेला. मी मनेगावकरांच्या आणि पंचकृषीच्या वतीने तुम्हाला एकच शब्द देतो की उमेदवार कसा असावा. इथला जो युवा वर्ग आहे आणि आजचा उमेदवार हा एक युवक आहे या दृष्टिकोनातून आम्ही तुमच्याकडे बघतोय. मनेगाव तसा जातीपातीला थारा देणारं गाव नाहीये, हे ज्ञानवंतांचं गाव आहे. त्याच्यामुळे कुठलाही हक्क बजावताना ते आपल्या ज्ञानाचा पुरेपूर उपयोग करतील आणि त्याप्रमाणेच ते काम करतील. या अगोदर सरांनी पण सांगितलं आणि ही खरोखर समस्या आहे. म्हणजे ज्वलंत एक उदाहरण आहे की मनेगावाने कधी पण कोणत्याही गोष्टीतून ज्यावेळेस एखाद्याला डोक्यावर घेतलं तर ते सगळ्या गोष्टीतून पूर्ण केलेलं आहे. या अगोदर सुद्धा विद्यमान आमदारांना मनेगावने खूप काही मदत केली आणि मनेगावच्या खूप काही समस्या पण नाही की ज्या पिण्याच्या पाण्याच्या समस्या असतील, त्याच्यानंतर पूरचारीची समस्या असेल आणि शिक्षण घेणाऱ्या युवकांच्या संदर्भामध्ये ज्या काही गोष्टी लागत असतील तर त्याच संदर्भामध्ये फक्त पाठपुरावा मनेगावने आतापर्यंत केलेला आहे. आणि आम्हाला सगळ्यांना एक तुम्ही युवक कार्यकर्ते आहात त्यामुळे आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षा आहे की ज्या पद्धतीने विष्णुपंत सरांनी ज्या समस्या मांडल्या त्या अतिशय ज्वलंत समस्या आहेत की आम्ही आतापर्यंत पाठपुरावा केलेला आहे परंतु आम्हाला त्याच्यामध्ये यश आलेलं नाही. पाईप आले गेले, त्याच्यानंतर संदीपनी सगळं काही विस्तृत सांगितलेलं आहे मुसळगावच्या याच्यामध्ये आणि त्याने जे शब्द तुम्हाला त्या सभेमध्ये ज्या पद्धतीने मांडले ते निश्चितच इथला युवक खरं करून दाखवेल इतकंच बोलतो. कारण उमेदवार कसा असावा की नुसता थापा देणारा नसावा, तो त्या पद्धतीने काम करणारा असावा. आणि उदय भाऊ आम्हाला तुमच्याकडे तीच उर्मी आणि तीच अपेक्षा आहे की आपण आमचे सगळे प्रश्न सोडवाल. आपण एक असे कार्यकर्ते आहात की उदय भाऊंमध्ये काय कमी आहे तो. कारण आता ज्या काही उल्लंघना होतात की यांच्याबद्दलची बात नाही, हे काय करतील, आम्हाला एवढा दांडगा अनुभव आहे. मी सांगतो की उदय भाऊंनी आतापर्यंत जी कार्यकिर्दी केली तर माझ्या मते ते आठवड्यातले 3-4 दिवस मी त्यांना मंत्रालयातच असलेलं बघतो. ते मुंबईमध्ये सातत्याने पाठपुरावा करत असतात. कुठलंही पद नसताना त्या माणसाने पूर्ण खेडोपाड्यामध्ये काही ना काहीतरी काम उभं केलेलं आहे. आपल्या गावची देवी रेणुका माता यांना वंदन करून आणि आपल्या तालुक्याचे भावी आमदार 100% आमदार होणार आहे. कुठल्याही प्रकारची शंका घ्यायचं काहीच कारण नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो. आणि बंधूंनो, भगिनींनो, या ठिकाणी आपण आपल्या समस्या नेत्यांनी मांडल्या. एकच उदाहरण सांगतो. इथे हे मंदिर आहे. हे मंदिर साधारणपणे 20 वर्षापूर्वी आमचे बंधू संजय सोनवणे सरपंच असताना त्या ठिकाणी मंदिराचं काम चालू होतं. आणि भाऊ मंदिराच्या वर्गणीसाठी आत्ताचे त्या ठिकाणी आमदार माणिकराव कोकाटे यांच्याकडे वर्गणी मागायला गेले. आता आमच्यातून निवर्तलेले परशुराम भाऊराव सोनवणे हे होते. बोलण्याची पद्धत काय रे परीक्षा, ही बोलायची पद्धत असते का? कशासाठी आला? वर्गणी भीक लागली तुम्हाला? ही बोलायची पद्धत आहे का? अरे तुम्ही त्या ठिकाणी वर्गणी द्या, नाही तर नका देऊ, पण ही बोलण्याची पद्धत नाही ना. आणि 1 रुपया वर्गणी दिली नाही. तिथून उठले सगळ्यांनी. माणिकरावचं काम केलेलं होतं, तिथून उठले राजाभाऊंकडे गेले. राजाभाऊंनी त्या काळात 5,000 रुपये म्हणजे आत्ताचे 5 लाख रुपये. आणि एवढे पैसे दिले, यांना काय भीक लागली का हो? मला सांगा. मला तो प्रश्न उपस्थित करायचा नाही. परंतु त्या ठिकाणी जे मंदिर आहे देवताच आहे. यांना देवाशी गेलं नाही, पावांशी गेलं नाही, गावाशी गेलं नाही, तालुक्याशी गेलं नाही. फक्त यांना स्वतःचा विकास पडलेला आहे. आणि मग स्वतःच्या विकासासाठी जातीपातीचं राजकारण, जातीचे लोक पेटून द्यायचे, लगेच फोन करायचे. आम्हाला सुद्धा, मला काही संबंध नसताना, मी एक निवृत्त त्या ठिकाणी मुख्याध्यापक आहे, मला सुद्धा फोन आले, तुमच्या बंधूंना समजून सांगा. काय समजून सांगायचं? त्यांना थांबायला सांगा. का बरं थांबायला सांगायचं? उदय भाऊ, खऱ्या अर्थानं तुमच्या पक्षानं आमच्या गावाला मोठा न्याय दिलेला आहे. या तालुक्यामध्ये अनेक रथी महारथी असताना आमच्या गावचा सुपुत्र तुम्ही या ठिकाणी तालुक्याचा अध्यक्ष केला आहे. ही तुमचा हा मोठेपणा आहे आणि त्या मोठेपणाला जाणून आम्ही या ठिकाणी नक्कीच या तालुका अध्यक्षाचं नाव कधी कमी पडू देणार नाही. कारण निवडणूक झाल्यानंतर 2 गावांचा विषय होतो की या गावांना किती मतं आहेत. एक जो ज्या गावचा उमेदवार आहे त्या गावात त्या उमेदवाराला किती मतं पडले आणि ज्या गावचा तालुका अध्यक्ष आहेत
त्या गावाला किती मतं पडले. तर या निमित्ताने मी तुम्हाला एवढंच या ठिकाणी सांगतो की आमचं गाव, आमच्या सुपुत्राचं मान कदापि खाली येऊ देणार नाही. या ठिकाणी एवढंच तुम्हाला आश्वासन देतो. मी भावी मानणार नाही, मी विद्यमानच म्हणतोय. त्यांना आचारसंहिता लागली तेव्हाच त्यांचा निकाल लागलेला आहे. आणि राहिला प्रश्न आपला आता पुढील, साहेब आम्हाला असे फोन येते का तुम्ही एवढ्या टायमाला तरी कोकाटे साहेबांबरोबर राहिलं पाहिजे. म्हणून कोण म्हणतं आम्ही कोकाट्यांबरोबर नाही, आम्ही आहे ते भारत कोकाट्यांबरोबर आहे. भारत कोकाट्यांच्या मागे आम्ही खांबून उभे आणि भारत कोकाटे मान्य उदय भाऊ यांना मोलाची साथ आहे त्यांच्यावाली. त्याच्यामुळे आम्ही कोकाट्यांबरोबरच आहे. त्याच्यामुळे त्याला पण तुम्ही सांगितलं तुम्ही 20 वर्ष 25 कोकाट्यांबरोबर राहिले, आता एकदा तुम्ही पण भारत भाऊ कोकाट्यांमागे या आणि तुम्हाला पण उदय भाऊंच्या रूपाने आमदार झाल्यानंतर कळेल का विकास काय असतो. विकास काय असतो. यांचा विकास भाऊ फक्त यांचा विकास हाताला लागतोय. विकास आमच्या गावातच दिसत नाही, पण त्यांच्या हाताला बाकी विकास लागलाय. आणि ज्यांचा लागला विकास त्यांनी जाऊ दे बरं, त्यांचा विकास काय असेल तो त्यांनाच माहिती. पण येणाऱ्या काळात आमच्या म्हणजे एकच अपेक्षा आहे, उदय भाऊ ही 4-5 मागण्या आता पंत सरांनी सांगितलंय, याच्यापेक्षा मी काही वेगळं सांगणार नाही, कारण ते माझ्यापेक्षा वरिष्ठ आहे. त्यांनी त्यांचा 20-25 वर्षाचा अनुभव सांगितला. मला तर आता 10-15 वर्ष झाले असेल इलेक्शन आठवतंय. त्याच्यामुळे त्यांची 25-30 वर्षाची मागणी तेवढी फक्त तुम्ही पूर्ण करा. आणि तुम्हाला मग जाता जाता वकील साहेबांनी सांगितलं की या रस्त्याने 12 गाड्या वाटतं आमच्या गावच्या. तुम्हाला मुद्दा मी त्या मांगीर बाबाच्या मंदिराकडे नेलं का काय तुम्ही निवडून आल्यानंतर पहिली जी महाराष्ट्रातली पहिली यात्रा असेल तर ती आमच्या मनेगावची चंपाशेटीला. त्या चंपाशेटीच्या यात्रेला तुम्ही आमदार म्हणून या गावात येणार आहे. आणि आमदार म्हणून आल्यानंतर पहिलं काम तुम्ही काय करणार असेल तर या मनेगाव आणि दोंडवी नगरचा रस्त्याचा प्रश्न. मी जे काँग्रेस पक्षाचं काम करतो ती प्रेरणा राहुल गांधींची प्रेरणा असेल, सोनिया गांधींचे विचार असतील आणि काँग्रेसचे तत्व असतील, त्या तत्वाने आम्ही काम करत असतो. याच्या पाठीमागे कुठलंही स्वार्थ नसतो. विनायक भाऊ सांगळे आमचे तालुका अध्यक्ष इथं आलेले आहेत. अल्पसंख्याकचे जिल्हा अध्यक्ष जाकीरभाई शेख, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉक्टर आनंद सानप, ही सगळी लोक आम्ही सोबत काम करतो. आणि आज आमच्या पक्षाने आम्हाला जो उमेदवार दिला महाविकास आघाडीचा माननीय उदय भाऊ सांगळे यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहिलो आणि नक्कीच त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी ही आपली आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे इथं सर्व नेते आहेत ते शरदचंद्र पवार साहेबांचे विचार घेऊन आम्ही पण पवार साहेबांच्या विचारांना मानतो आणि त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेतो. या विचाराने ही लोक सगळी आज प्रचाराच्या निमित्ताने हिंडत आहेत. बाकी यामध्ये कुठलाही स्वार्थ नसतो भाऊ, ही फक्त प्रेरणा आहे. आणि जो तो त्या प्रेरणेने फिरतो. उदय भाऊ सोबत आले आमच्या आणि आमचे उमेदवार झाले आणि आम्ही त्यांच्यासोबत निश्चितच पुढे जाणार आहोत. दुसरी गोष्ट अशी की आपल्या 2 मिनिटांपासून थोडं जास्त वेळ घेतो. लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने असेच आपण या ठिकाणी छोटीशी सभा घेतली होती आणि खासदार राजाभाऊ वाजे यांना निवडून आणण्यासाठी आपण आव्हान केलं होतं. त्याप्रमाणे आपण सर्वांनी मतदान करून त्यांना निवडून आणलेलं आहे. त्याच हुरपाने त्याच धडाडीने आपण उदयभाऊ सांगळेंना निवडून आणायचं आहे. ज्याप्रमाणे केंद्रातील सरकार आपण मागं हटवलं 2 पावलं आणि त्यांना एक व्यसन घातली, त्याचप्रमाणे आता या महाराष्ट्रातील गद्दार सरकारला आपल्याला हटवण्याची पाळी आली आहे. सर्व काम करण्याच्या त्यांच्या पद्धत बघितली. सर्व समाज घटकांना, सर्व म्हणजे असं कुठल्या एका समाजासाठी काम नाही. विंचुरदळी सारख्या गावात प्युअर ब्लॉक दिले, शिवड्यात दिले, बेलूत काम, आगासखिंडमध्ये काम. मग ही गाव कुठल्या समाजाची? त्यांच्याकडे कुठलंही काही तालुक्याचा त्यांनी त्यावेळेस त्यांना वाटलंही नव्हतं आपल्याला इतक्या लवकर विधानसभेची निवडणूक लढवण्याची वेळ आपल्यावर येईल. पण असं असतानाही त्या माणसाने कामाचं ध्येय, कामाचं वेळ हे डोक्यात असल्यामुळे त्यांनी प्रत्येक गावात कामं दिली, कामं झाली आणि अतिशय चांगली सुस्थितीत आजही ती कामं आहे. सर, काम करणारा माणूस म्हणून मी त्यांच्या बरोबर उभा असलो तरी मी आज महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष आहे. या तालुक्याचे माजी आमदार आणि आताचे आपले खासदार राजाभाऊ वाजे यांचा मी कार्यकर्ता आहे. मी शिवसेनेत आहे आणि महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष या नात्याने आणि एक उदयभाऊचा मोठा भाऊ या नात्याने मी त्यांच्या पाठीमागे भक्कम उभा आहे. सर, तुम्ही मगाशी सांगितलं 2014ला मी तुमच्याकडे आलो आणि भाऊंनी सांगितलं एक किस्सा. असंच होतं, त्यांनी तोंडानी माणसं बाजूला लुटून द्यायची आणि नंतर आम्ही जाऊन त्यांची मनधरणी करायची. हेच काम आम्ही गेले 28 वर्ष करत होतो, दुसरं काही काम नव्हतं. आणि आम्ही माणसं जोडत जायचं. आम्ही माणसं जोडलं हे त्यांना कधी कळालंच नाही. आणि आज माझ्यावर असं अनेक प्रकारचे दबाव आणण्याचं काम चाललंय.
भरपूर विविध प्रकारे. पण मी या कुठल्याही दबावाला भीकही घालणार नाही, बळी पडणार नाही, काळजी करण्याचं कारण नाही. राहिला विषय जातीपातीचा, अहो जाणता राजा या महाराष्ट्राचा, जाणता राजा या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब हे मराठा आहे आणि त्या मराठा नेत्याने आपल्याला उमेदवार दिलेला आहे. त्यामुळे इथं जातीपातीचा प्रश्न येत नाही. त्यामुळे आपण या कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका. सर, कामाच्या बाबतीत मला खात्री आहे उदय भाऊ सगळ्यात पहिलं जर काही काम करणार असेल मणिगावचं तर पुरचारीचं करावं असे मी तुम्हाला विनंती. काम करणारा माणूस आहे, खोटी आश्वासनं देणार नाही. तुम्हाला अजून एक त्यांचा मी किस्सा सांगतो. मी आमदार साहेबांबरोबर होतो, ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते आणि आमच्या गावामध्ये एक 10 लाखाचं काम मंजूर होतं. सहज मी जिल्हा परिषद खाली शिवाजी पुतळ्याच्या इकडे उभा होतो. ते आतमध्ये आले, फारसं आम्ही बोलायचं नाही, पण मला त्यांनी शेठ काय चाललं म्हटलं काही नाही. म्हटलं भाऊ आमच्या गावात एक 10 लाखाची प्रशासकीय मान्यता आलेली काम आलंय, तुम्ही कोणाला काम दिलंय का? मला म्हणे नाही शेठ, तुम्हाला करायचं करून टाका. म्हणजे मी त्यांच्या विरोधात होतो तरी सुद्धा माझ्या गावामध्ये सुद्धा त्यांनी 10 लाखाचं काम दिलं होतं. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की काम करणारा माणूस आहे आणि कामाची अपेक्षा आहे. 25 वर्षात तुमच्याकडे काही झालं नाही, ती 5 वर्षात होईल अशी मला खात्री आहे. आणि या मतदारसंघात संपूर्ण फिरत असताना मी प्रत्येक वाडी वस्ती गावापर्यंत जातोय, लोकांशी संवाद साधतोय. प्रचंड असा परिवर्तनाचा भाव हा लोकांच्या चेहऱ्यावर दिसतोय. लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे, कारण गेली 20-25 वर्ष आपल्या तालुक्याचं विद्यमान नेतृत्व या तालुक्याचं नेतृत्व करताय. खरं म्हणजे सिन्नर तालुक्यातली जनता ही अतिशय जागरूक आहे. ह्या जनतेने 1999 साली तालुक्याच्या विद्यमान आमदारांना लोक वर्गणी करून आमदार केलं. लोकांनी मोलमजुरी करणाऱ्या माणसांनी देखील 50-50, 100-100 रुपये देऊन त्यावेळेस लोक वर्गणीतून कोकाटे साहेब आमदार झाले. परंतु सत्तेची हवा इतकी डोक्यात गेली की नंतरच्या काळात लोकप्रतिनिधी हा जनतेचा सेवक असतो, तर ते सेवक म्हणून नाही तर जनतेचा मालक आहे या भावनेने ते वागायला लागले. आणि म्हणून 2014 साली ज्यांना जनसेवक म्हणून आपण सर्व ओळखतो असे आदरणीय राजाभाऊ वाजे यांना देखील लोकांनी लोकवर्गणीतून आमदार केलं, लोकांनी डोक्यावर घेतलं. दुर्दैवानं काही खोटे मतदान, आपल्या देशाचे नेते आदरणीय शरद पवार साहेबांचा आशीर्वाद यामुळं 2019 साली आदरणीय राजाभाऊ वाजे हे निसटत्या मतांनी पराभूत झाले. त्याची सल लोकांच्या मनामध्ये होती आणि ती झालेली चूक दुरुस्त करण्यासाठी पुन्हा एकदा 2024ला ह्या सिन्नरच्या मायबाप जनतेने राजाभाऊ सारख्या नेतृत्वाला ज्या जिल्ह्याचं खासदार केलं, हा सुद्धा इतिहास या सिन्नर तालुक्याने केला. बांधवांनो, आज सिन्नर तालुक्यात फिरत असताना लोकप्रतिनिधींबद्दल प्रचंड नाराजी आहे. 5-5 वर्ष कोणाच्या सुखदुःखात नाही, कोणाशी संवाद साधायचा नाही, विकासाच्या नावानं मोठे चित्र तयार करायचे, 1000-1000, 2-2 कोटीचे निधी आपल्या तालुक्यात आले सांगायचं. परंतु ज्या वेळेस आपण गावात फिरतो त्या गावांची दयनीय अवस्था बघितली तर हा निधी नक्की गेला कुठं हा देखील प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडतो. आज माझ्यासारखा कार्यकर्ता गेली 20-22 वर्ष मी सार्वजनिक जीवनात काम करतोय. मग विद्यार्थी चळवळ असेल, युवक काँग्रेस असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषदेची संधी मिळाली असेल, जी संधी आजपर्यंत मला मिळाली त्या संधीचं प्रामाणिकपणे सेवा करण्याचं काम हे मी माझ्या राजकीय जीवनात केलेलं आहे. जिल्हा परिषदेचा अध्यक्षपदाचा मान आपल्या तालुक्याला आला. या तालुक्यात अनेक कामं केले. छत्रपती शिवरायांचा आश्वा रोड पुतळा डुबेरला उभारला. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचं स्मारक आपण धोंडवीर नगरला केलं. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचं स्मारक निमगाव देवपूरला केलं. तथागत भगवान गौतम बुद्धांचे सुंदर असे बुद्ध विहार आपण गावगाव उभे केले. या तालुक्यात 60 ठिकाणी अभ्यासिका केल्या. नांदूर असेल, सोनांबे गावाला 25 लाख रुपयाची अभ्यासिका मंजूर केली. तालुक्याच्या वेगवेगळ्या गावांमध्ये आपण अभ्यासिका वाचनालय उभी केली. आज या अभ्यासिकेतून शेकडो मुलं
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करता, कोणी रेल्वेत भरती झाला, कोणी पोलीस भरती झाला, कोणी बँकेत भरती झाला. आणि हे सगळं काम करत असताना जात पात धर्म याच्या पलीकडे जाऊन फक्त विकास आणि प्रगती या भावनेने मी काम करत गेलोय. आज माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर बोलण्यासारखं काही नाही. फक्त कुठंतरी सामाजिक तेढ निर्माण करून फेसबुक व्हॉट्सअपवर चुकीच्या पोस्ट, त्यांनीच खोट्या पोस्ट बनवायच्या, गावोगाव फिरवायच्या आणि लोकांच्या मनामध्ये बुद्धिभेद निर्माण करायचा, हे काम सातत्याने या तालुक्यात सुरू आहे. परंतु बांधवांनो, विकासाला जात नसते. आज मनेगावकरांचे प्रश्न ऐकले, अनेक मनेगावच्या सभांना मी देखील साक्षीदार आहे. दर 5 वर्षाला तेच प्रश्न, तेच भाषण, परंतु प्रत्यक्ष कृती ही मात्र आपल्याला दिसत नाही. आज मनेगावसाठी बोलायचं झालं तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. आपली 22 गाव पुन्हा पाणी पुरवठा योजना आहे. कायम त्या योजनेचा खेळखंडोबा असतो. कायम त्याला भोजापूरच्या माध्यमातून जे काय पाण्याचा स्रोत आहे त्या एका योजनेवर 22 गावं असल्यामुळं ती पाणी पुरवठा योजना नीट चालत नाही. आज रस्त्यांचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. आज मेजर लोक हे शिवार रस्त्यांना आणि मळ्यांमध्ये राहतात आणि लोकांचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न कुठला असेल तर तो प्रश्न हा शिवार रस्त्यांचा आहे. विजेचा प्रश्न गंभीर आहे. पाणी आहे तर वीज नाही. शेतकऱ्याला त्याच्या हिशोबाने वीज मिळत नाही. रात्रीची वीज द्यायची, त्याने काम कधी करायचं? आपल्या कष्टाने आणि मेहनतीने शेती करणारा माझा शेतकरी बांधव, त्याच्या विजेच्या प्रश्नावर देखील आजपर्यंत कोणी बोलत नाही. मग डीपीचा प्रश्न असेल, सिंगल फेज असेल, ट्रान्सफॉर्मर असेल, ज्या लोकांच्या गरजेच्या गोष्टी आहे, मग शिवार रस्ते असेल, विजेचा प्रश्न असेल, याच्यावर कोणी बोलत नाही. सगळ्यात महत्वाचा आणि आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न कोनांबा पुरचारी. मी तर लहानपणापासून जसं मला समजायला तेव्हापासून एवढंच ऐकतो नामदेव, कोनांबा पुरचारी, कोनांबा पुरचारी. परंतु लात मारल तिथं मी पाणी काढल असं म्हणणारे आमदार गेल्या 25 वर्षात आपली कोनांबा पुरचारीला हात घालू शकले नाही. आज पूर्व भागामध्ये पुरचाऱ्यांच्या नावानं तुम्ही संपूर्ण मतदारसंघात मतं मागताय. मग पूर्व भागातला शेतकरी आणि माणूस हा माणूस आहे आणि माझ्या मनेगाव डुबेर परिसरातला माणूस आणि शेतकरी हा काय माणूस नाहीये.